नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सांगतात की कुणी तुमच्या पायावर नाक जरी घासलं तरी हा मंत्र व हे गुपित कोणालाच सांगू नका. मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी आपल्याला सर्व काही देत असतात. मित्रांनो, ज्यांच्या जीवनामध्ये आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. मित्रांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवा. अनेक लोकांचा अनुभव आहे, स्वामींच्या पूजापाठाने, स्वामींच्या मंत्रांनी, त्यांच्या साधनेने त्यांचं जीवन अगदी बदलून गेलं आहे. मित्रांनो, स्वामी आपल्याला ही 5 गुपिते सांगतात आणि ती सांगितलेली आहेत. ती तुम्ही कोणालाच सांगू नका. कुणी तुमचे पाय जरी चाटले, तुमच्या पायावर कुणी नाक जरी घासलं, तरी त्यांना हे सांगू नका. चला तर मित्रांनो, पाहूयात कोणती आहेत ती गुपितं. मित्रांनो, स्वामी हे आपल्याला प्रवचनांमधून लोकांना संबोधत होते. त्यांचे प्रबोधन करत होते आणि लोक त्यांचं सर्व ऐकून त्यांच्या जीवनामध्ये बदल करून घेत होते. आपलं भलं करून घेत होते. तर मित्रांनो, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मंत्र. मित्रांनो, स्वामी सांगतात की तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र कधीही कोणालाही सांगू नका. स्वामींच्या म्हणण्यानुसार तुमच्या गुरूंनी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी दिलेला मंत्र कधीच कोणाला सांगू नका. त्या मंत्राला तुम्ही नेहमी गुप्त ठेवा आणि जर का तुम्ही कोणाला हा मंत्र सांगितला, तर जो व्यक्ती तुम्हाला यशापासून दूर ठेवेल व त्या मंत्राचा स्वतः उपयोग करून घेईल व तुम्हाला वाईट मार्गाला लावेल. मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे जी गुप्त ठेवायला हवी ती म्हणजे दान. मित्रांनो, आपण पुरातन ग्रंथामध्ये आणि स्वामींच्या म्हणण्यानुसार गुप्त दानाचे विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की जे लोक गुप्त दान करतात त्यांना पुण्यासोबत देवी देवतांची कृपा मिळते. दुसऱ्यांना सांगून दान करणाऱ्या व्यक्तीला काहीच महत्त्व उरत नाही आणि त्याचं पुण्य देखील त्याला मिळत नाही. स्वामींच्या म्हणण्यानुसार दानधर्म आपल्या आनंदासाठी निस्वार्थ भावनेने करावा. कोणालाही दाखवण्यासाठी करू नये, त्याचा दिखावा करू नये. त्यामुळे आपण जे दान करणार आहोत ही गोष्ट देखील गुप्तपणे करावी, तरच त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो. मित्रांनो, स्वामींनी तिसरी गोष्ट सांगतात ती म्हणजे आपल्या पैशाचा, आपल्या धनाचा विनाकारण खर्च. मित्रांनो, आजच्या जीवनात व्यक्ती इज्जत व मानसन्मान या व्यक्तीने साठवलेल्या पैशावर असतो. व्यक्ती कितीही श्रीमंत आहे, त्याने साठवलेल्या पैशावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला समाजामध्ये जास्त मान सन्मान असतो आणि काही ठिकाणी पैशावरूनच नातेसंबंध देखील जोडले जातात आणि मित्र-मैत्रीण देखील पैसे बघूनच होत असतात. स्वामींच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला भविष्यात कधीही पैशांसंबंधित नुकसानीला सामोरे जावे लागले, तर ही गोष्ट तुम्ही गुप्त ठेवायची, कारण त्यामुळे तुमची इज्जत देखील कमी होऊ शकते आणि अशावेळी नुकसान सावरण्यासाठी पैशाची गरज असते. अशावेळी तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. त्याचबरोबर जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील, तर हे देखील तुम्ही गुप्त ठेवावे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना देखील याबद्दल सांगू नये. मित्रांनो, स्वामींनी पुढे सांगतात की जर तुम्ही कोणत्या मोठ्या पदावर असाल आणि तुम्हाला त्या पदावर मोठा मानसन्मान मिळाला, या गोष्टीला देखील तुम्ही गुप्त ठेवा. म्हणजेच कुठल्याही परक्या व्यक्तीला ही गोष्ट सांगू नये. तुम्ही लोकांना सारखी ही गोष्ट सांगितल्याने तर त्याने तुमचा अहंकार वाढू लागतो आणि अहंकार कधीच तुमच्या प्रगतीसाठी योग्य नाही. मित्रांनो, स्वामींनी शेवटची गोष्ट सांगतात ती म्हणजे घरातील भांडणं. मित्रांनो, भरपूर घरामध्ये भांडण होत असतात आणि भांडण होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु ही भांडणं तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला सांगणं हे चुकीचं आहे. स्वामी सांगतात की तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला भांडणं सांगितल्यास तुमच्या कुटुंबाची इज्जत, प्रतिष्ठा समाजामध्ये कमी होते. त्याचबरोबर कुटुंबाचे नुकसान करणारे काही लोक असतात, ती या भांडणाचा फायदा घेऊन आपल्या कुटुंबामध्ये फूट पाडू शकतात. तर मित्रांनो, घरातील भांडण नेहमी गुप्त ठेवावे. तर मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला अशी 5 गुपितं सांगितली आहेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ती गुपितच ठेवा. कोणालाच सांगू नका, नाहीतर मोठ्या नुकसानाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रीण व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून आमच्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बटनावर नक्की क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.